मस्तानी साडी. तयार साडी प्रकारातील मस्तानी साडी ही काही औरच असते. आता तुम्ही सुद्धा मस्तानी साडी घरच्या घरी तयार करू शकाल, कारण मस्तानी साडीची ही व्हिडिओ आहेच. आणि लिबर्टी दिलीप करमपुरी सरांची लिहिलेली नऊवारी साडीचे पुस्तक सुद्धा आहे. या पुस्तकात कलर कॅटलॉग आहे, तसेच पेपर कटिंग्सही दिलेले आहेत. शिवाय या पुस्तकात किती प्रकार आहेत हे प्रत्यक्षच पहा. नऊवारी साडीचे हे पुस्तक जगातील पहिलेच पुस्तक आहे. यावरून कुठलीही साडी सहजपणे शिवू शकाल व इतरांनाही तुम्ही या साड्या सोप्या भाषेत शिकवू शकाल. चला तर आता आपण मस्तानी साडी तयार करायला घेऊ. याला नऊवारीपेक्षा थोडी मोठी साडी लागेल. नेहमीप्रमाणेच 1.5 मीटर अस्तर लागेल. नेहमीप्रमाणेच पूर्ण उंची घ्या, तसेच सीट घेरही घ्या. येथे गुडघा उंची घेणे, येथे सीटचा तिसरा भाग घेणे, येथेही सीटचा तिसरा भाग घेणे, येथे 2 इंच आत घेणे, येथेही 2 इंच आत घेणे, येथे साईड जोडणे, येथे सीटचा आकार देणे. याप्रमाणे ही सलवार कापून घेणे. प्रथम दोन्ही सीट घेर दाखवल्याप्रमाणे जोडून घ्या. बॉटमची दुमड पट्टी दुमडून घेणे. दाखवल्याप्रमाणे साईड जोडणे. याप्रमाणे सलवार तयार करून घेणे. ही साडी अखंड असते. प्रथम पदरासाठी मार्किंग करणार आहोत. येथे 1 मीटर घेतले आहे. त्याच्या पुढे पुन्हा 1 मीटर घेतलेले आहे. याप्रमाणे 2 मीटर पदर घेतलेला आहे. येथे 2 मीटरवर रेष आखली आहे. खालील बाजूस पदर 10 इंच मोठा घेणे. तिरपी रेष मारून घेणे. येथे वर 2 मीटर पदर आहे. खालच्या बाजूला पदर 2.25 मीटर झाला आहे. टेबलावर साडीची बाजू सरळ ठेवलेली आहे. वरील बाजूस सीट घेराच्या निम्मे अधिक 3 इंच घेणे. साडीच्या आतील बाजूलाही सीट घेराच्या निम्मे अधिक 3 इंच घेणे. सरळ रेष मारणे. साडीवर काठापासून पूर्ण उंचीचे माप टाकणे. वरील आडवी रेष पदरापर्यंत घेतलेली आहे. वर राहिलेला काठाकडील भाग दाखवल्याप्रमाणे कापून घेणे. साडीचा वरील भाग कापलेला आहे. हे साडीचे दुसरे टोक आहे. येथे 5 ते 6 इंचाची मिरी घेणे. निरेची घडी साडीच्या दुसऱ्या टोकाकडे घेणे. याप्रमाणे पुढील निऱ्या एकावर एक घेणे. खालील निऱ्यांना टाचणी लावून घेणे. या निऱ्या पुढील मार्कापर्यंत घेणे. वरील शेवटची निरी 1.5 ते 2 इंच मोठी घेणे. वरील निरी दाखवल्याप्रमाणे आत दुमडणे. येथे आडवी टीप मारून घेणे.
पदराच्या तिरप्या रेषेवर प्लीट्स घेणे. प्लीट्स घेऊन हे अंतर 15 इंच तयार आले पाहिजे. साडीचा आतील टोक बारीक दुमडून घेणे. याचा मध्य काढणे व मार्किंग करून घेणे. तयार झालेल्या सलवारच्या मागील सीट आकारावर साडीचा आतील टोक ठेवणे. साडीचा मध्य बरोबर सीट आकाराला शेवटी ठेवणे. दाखवल्याप्रमाणे चुण्या घेऊन सीट आकाराला जोडणे. राहिलेला साडीचा भाग पुढील सीट आकारास प्लीट्स घेऊन जोडणे. याप्रमाणे साडीचा भाग सलवाराच्या सीट आकाराला मागून पुढे याप्रमाणे जोडला गेला आहे. सलवाराला साडीचा भाग वरील बाजूस संपूर्ण आडवा जोडून घेणे, म्हणजेच निऱ्या पुढील आकारावर येतील. तसेच पदराला प्लीट्स घेतलेला भाग मागील सीट आकारावर येतील. याप्रमाणे फ्रंटचा भाग दिसेल. मागील बाजू याप्रमाणे दिसेल. वरील बाजूस नाडीसाठी काठाचा नेफा तयार करणार आहोत. येथे उजव्या साईडचा सेंटर काढणे. येथे नाडीसाठी ओपन ठेवावे लागेल. नेफा आतील बाजूने लावून घेणे. येथे नाडीसाठी ओपन ठेवले आहे. काठाला वरून टीप मारणे. मागील काठाला पूर्ण उंची मोजून घेणे. येथे मार्किंग करणे. त्याच्या पुढे पुन्हा पूर्ण उंची मोजणे. पूर्ण उंचीच्या पुढे 15 ते 20 इंच जास्त घेणे. येथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही काठ एकत्र करा. येथे 8 इंच आडवी घडी करणे. येथे 8 इंचावर दाखवल्याप्रमाणे त्रिकोण करा. या त्रिकोणी जागी टाचणी लावून घ्या. या पहिल्या त्रिकोणाच्या खाली दुसरा त्रिकोण करा. दुसरा त्रिकोण घेताना रुंदी 2 ते 2.5 इंच घ्या. येथे जास्त रुंदी घेऊ नये. याप्रमाणे पुढील त्रिकोण तयार करा. याला टाचण्या लावून घ्या. येथे आपले त्रिकोण तयार झाले आहेत. हे त्रिकोण कमी जास्त होऊ शकतात.
2-4 वेळा ही साडी तयार केल्यास हे त्रिकोण छान जमायला लागतील. कुठलीही साडी शिवताना घाबरू नये, कारण यात फिटिंग काहीही नसते. साडी नेसल्यावर थोडी इकडे तिकडे झाली तरी कोणालाही काहीही लक्षात येत नाही. म्हणून साडी बिनधास्तपणे तयार करा. या त्रिकोणांची व्यवस्थित इस्त्री करून घेणे. यातील प्रत्येक त्रिकोणाला आतून टीप मारून घेणे. त्यामुळे नंतर या प्लीट्स सरकणार नाहीत. येथे आपण मागील काष्टा तयार करणार आहोत. पुढील राहिलेला काठ एकूण सर्वांसाठी 36 ते 38 इंच मोजून घेणे. तेथे मार्किंग करा. दाखवल्याप्रमाणे दोन्ही काठ एकत्र करा. येथे काष्टासाठी 2 निऱ्या घ्या. काष्टा पदरावर नेफ्याला मागील सेंटरला टाचणीने जोडून घ्या. दाखवल्याप्रमाणे पलीकडला काठ आतल्या बाजूस घेणे. दाखवल्याप्रमाणे काष्टा 2दा फिरवून घेणे. टेबलावर साडी मागील बाजूने व्यवस्थित करून घेणे. येथे काठाला खालून 12 इंचावर मार्किंग करणे. दाखवल्याप्रमाणे काठ व खालील निऱ्याची एकत्र घडी पकडून टीप मारणे. ही टीप वर सीट आकारापर्यंतच मारणे. दुसऱ्या बाजूलाही याच पद्धतीने पायाची साईड बंद करणे. याप्रमाणे आपली सुंदर मस्तानी साडी तयार झालेली आहे. लिबर्टी इन्स्टिट्यूटमध्ये नऊवारी साड्यांचे कोर्सेसही घेतले जातात.